राहुळ घाटात पुन्हा अपघात. मध्यरात्री कांद्याचा ट्रक उलटला. राहुळ घाटात अपघातांचे सत्र सुरू असून प्रशासन मात्र डोळ्यावर झापडं घालून बसलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ चालू आहे. कालच म्हणजे 25 सप्टेंबर रोजी 12:30 वाजता 2 ट्रक पलटी होऊन घाटात गोंधळ उडाला. दिवसभर प्रयत्नानंतर संध्याकाळपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला होता, पण त्यानंतर केवळ काही तास उलटत नाही तोच पुन्हा भीषण अपघात घडला. निफाडवरून कांद्याने भरलेला ट्रक क्रमांक RJ 49 GA 0845 राजस्थानकडे जात असताना गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजता घाट उतरताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक पलटी झाला. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागल्याचे समजते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र प्रश्न असा आहे की अजून किती वेळा नशिबाची साथ लाभणार. याच वळणावर काही दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून भीषण स्फोटाचा धोका निर्माण झाला होता. मात्र त्या घटनेतून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. हातावर हात धरून बसलेल्या प्रशासनामुळे अपघातांच्या मालिकेत भर पडत आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी, महिला व विद्यार्थी भयभीत झाले आहेत. तासनतास रस्त्यावर अडकून पडलेल्या नागरिकांचे हाल होत असून रोजच्या रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाचा बेजबाबदारपणा व निष्क्रिय कारभार यामुळे राहुळ घाट प्रवाशांसाठी मृत्यूघाट ठरत चाललाय. डोंगर कापणी, चौपदरीकरण किंवा सुरक्षित वळणांची व्यवस्था करण्याऐवजी शासन व संबंधित विभाग वेळकाढूपणा करण्यातच धन्यता मानत आहे. राहुळ घाट पार करणे म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देणे ठरत आहे. अजून किती बळी गेले तर शासन जागं होणार. ही नागरिकांची जळजळीत हाक आता प्रशासनाने दुर्लक्षित केली तर लोकांचा आक्रोश रस्त्यावर उतरेल यात शंका नाही. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवड. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.